तुमचे आमचे नाही, हे शब्द ज्ञानोबरायचे पाहिजे. विठ्ठल माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माऊली म्हणतात की माझी प्रतिज्ञाच आहे, आमचे शब्द म्हणजे अमृताला सुद्धा पैजेनं जिंकणारे, पैज घेऊन जिंकतात अमृताला सुद्धा, असे गोड आहेत आमचे शब्द. आणि या शब्दामध्ये आम्ही परमात्म्याचं दर्शनच जगाला करून देऊ, जगाला दर्शन शब्दामध्ये करून देऊ. महाराज शब्दामध्ये दर्शन होतं. दर्शन संतांना जे दर्शन इंद्रियांनी झालं, नेत्रांनी झालं, अनुभूतीत त्यांच्या आलं, ते त्यांच्या अनुभूतीतलं परमात्मा दर्शन संतांनी जगाला शब्दाच्या माध्यमातून दिलं. वा हे असो शब्द ब्रह्म जी बाजी, शब्दो मावळलिया निवांत निजी. तो गीतार्थो मराठिया बोलीजे हा पाडू काही. ज्ञानोबा म्हणतात त्या परमात्म्याचं वर्णन करता करता तो वेद सुद्धा अंथरुणा कळवटी दडे, पण त्या परमात्म्याचं चिंतन या गीतेच्या अर्थाच्या सांगण्याच्या निमित्ताने मी तुम्हाला करून देतो. हे मला जमणार आहे का? ही त्यांची नम्रता आहे, पण त्यांनी ते करून दाखवलं. परमात्म्याचं दर्शन महाराज साधू पुरुषांनी केलं, संतांनी केलं, अनुभूती त्यांच्या ते आलं, पण ते जगासमोर मांडताना संतांनी असं मांडलं, असं वर्णन केलं परमात्म्याचं की ते ऐकता ऐकता परमात्म्याचं रूप आपल्या अंतःकरणात उभं होतं. पांडुरंगाला ज्ञानोबरायांनी पाहिलं. आता सोपं सोपं सांगतोय. पांडुरंगाला ज्ञानोबरायांनी प्रत्यक्ष पाहिलं. आपण प्रत्यक्ष पाहू शकतो का? आपल्याला तर मूर्तीच दिसते, पण सगुण रूपाने प्रत्यक्ष प्रकट होऊन सुंदर मनमोहन अशा रूपामध्ये परमात्म्याने ज्ञानोबरायांना दर्शन दिलं. ते ज्ञानोबरायांनी पाहिलं. रूप पाहता लोचन सुख झाले व साधने. पाहिलं पांडुरंगाला, आणि मग त्या पांडुरंगाचं असं शब्दामध्ये वर्णन केलंय की त्या शब्दाचं श्रवण करता करता पांडुरंग हृदयात उभा झाला. पांडुरंग कांती आपल्या डोळ्यासमोर मनासमोर उभा राहील असे हे शब्द. याला म्हणायचं शब्दश्री. ही शब्दश्री आहे साधू पुरुषाकडे. हे शब्दाचं ऐश्वर्य. शब्दे विन संवाद तुझे विन अनुवाद हे तव कैशेने गमे. परे हे परते बोलणे कुंटले वैखरे कैशेनी सांगे.